बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून 15हून अधिक मल्टीस्टेट बँका ह्या बंद पडल्या आहेत। आता या मल्टीस्टेटला बँक म्हणता येणार नाही, मात्र जे काही ठेवीदार होते हे या मल्टीस्टेटमध्ये फसले गेले आणि त्यांचे कोट्यावधी रुपये या मल्टीस्टेट बँकामध्ये अडकलेले आहेत आणि याच ठेवीदारांचे पैसे परत कधी मिळतील या संदर्भात बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज एक महत्त्वाची बैठक पार पडली। दाखवतो की हीच बीडची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि याच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे काही बंद पडलेल्या मल्टीस्टेट बँका आहेत त्याच्यावर व्यावसायिक नेमण्यात आले होते आणि याच व्यावसायिकांची एक महत्त्वाची बैठक या बँकेमध्ये पार पडली। नेमकं या बैठकीमध्ये काय झालं, गेल्या 2 वर्षापासून ठेवीदार कृती समितीचे जे काही सचिन उबाळे आहेत ते या संदर्भात लढा देत आहेत। ठेवीदारांचे पैसे कधी मिळतील, जे काही मल्टीस्टेट बंद पडले आहेत त्यांच्या जे काही संचालक आहेत, जे काही मालक आहेत त्यांच्या संपत्तीचा लिलाव कधी होणार या संदर्भात गेल्या 2 वर्षापासून ते आवाज उठवत आहेत। आज एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत काय झालं जाणून घेऊयात। दादा, आज एक बैठक पार पडली, नेमकं बैठकीमध्ये काय झालं? ज्या बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, साईराम मल्टीस्टेट असेल, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट असेल, मातोश्री मल्टीस्टेट असेल, लक्ष्मी माता अर्बन, लक्ष्मी माता निधी, त्याचबरोबर परिवर्तन मल्टीस्टेट असेल, मुक्ताई अर्बन असेल, जनकल्याण मल्टीस्टेट असेल, आदी छत्रपती मल्टीस्टेट असेल, आदी मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये जे काही MPIDचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि ज्या मल्टीस्टेटवरती लिक्विडेटर म्हणजे व्यावसायिकांची निवड झालेली आहे, अशा व्यावसायिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व ज्या काही मल्टीस्टेट आहेत यांची जी बैठक जी आज घेण्यात आली, या बैठकीला प्रमुख उपस्थिती ज्यांची होती असे मराठवाड्याचे सहनिबंधक फडणीस साहेब, त्याचबरोबर ज्यांची फक्त मल्टीस्टेटवरती काम करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नियुक्ती केली असे आमचे उपजिल्हाधिकारी सोनी साहेब, ज्ञानराधावरती ज्यांची लिक्विडेटर म्हणजे व्यावसायिक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे समृद्ध जाधव साहेब, बीड जिल्हा निबंधक तोटेवार साहेब आणि 12 ते 13 मल्टीस्टेटवरती व्यावसायिक आणि प्रशासक म्हणून ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत असे सर्व व्यावसायिकांची आज बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे आम्हालाही त्या बैठकीचं निमंत्रण होतं अधिकृत म्हणून आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहिलोत। आजच्या बैठकीमध्ये आत्तापर्यंत व्यावसायिकांनी काय काम केलं आहे, प्रशासकांनी काय काम केलं आहे, बँकेकडं किती निधी जमा झालेला आहे, किती कर्ज वसुली बँकेनं केलेली आहे, किती कर्ज जे धारक आहेत त्या कर्जधारकांना आतापर्यंत किती नोटिसा यांनी पाठवलेल्या आहेत आणि आजच्या या बैठकीमध्ये विशेष करून मला सांगायचं आहे की मराठवाडा सहनिबंधक जे फडणीस साहेब आहेत त्यांनी जे काही कर्जधारक आहेत, ज्ञानराधा असेल, साईराम असेल, राजस्थानी असेल, मासाहेब जिजाऊ असेल, लक्ष्मी माता अर्बन असेल आणि इतर काही ज्या मल्टीस्टेट आहेत या मल्टीस्टेटमध्ये जे काही कर्जदार आहेत यांच्यावरती 138, 101, 105 अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर बऱ्याच मल्टीस्टेटचं ऑडिट हे राहिलेलं आहे, अपूर्ण आहे, ते ऑडिट करण्याचे आदेशसुद्धा आज मराठवाडा सहनिबंधकांनी तातडीनं त्यांना आदेश दिलेले आहेत की 15 दिवसामध्ये या सर्व संस्थेचं ऑडिट करा आणि त्याची माहिती पुढच्या मीटिंगमध्ये मला दिसली पाहिजे। म्हणजे असे सक्तीचे काही आदेश आजच्या बैठकीमध्ये सर्व व्यावसायिकांना देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सोनी साहेबही या बैठकीला उपस्थित होते। ज्या काही जप्त केलेल्या प्रॉपर्ट्या आहेत ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये 80 प्रॉपर्ट्या आणि त्याच्यानंतरच्या 27 प्रॉपर्ट्या, अशा एकूण 107 प्रॉपर्ट्या ज्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्या विशेष न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत, जेणेकरून आमचा जो लढा आहे की त्या प्रॉपर्ट्याच्या लिलावाची तारीख जाहीर झाली पाहिजे, परवानगी मिळाली पाहिजे। तर आता हा लढा जो आहे, हा लढा आता रस्त्यावरती जो लढत असताना जो जनरेटा आम्ही जो प्रशासन आणि शासनाला देतोय त्या रेट्याचं हे आज थोडंफार बळ आणि यश आम्हाला कुठेतरी दिसून येत आहे। म्हणून जे कोर्टामध्ये ज्या प्रॉपर्ट्या दाखल केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्याच्या लिलावाची तारीख कोर्टानं तात्काळ जाहीर करावी, यासाठी येत्या 8 दिवसामध्ये ज्ञानराधासहित इतर मल्टीस्टेटचा संपूर्ण मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा दौरा ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि 26 जानेवारीच्या अगोदर धुळे सोलापूर जो महामार्ग आहे तो आम्ही चक्का जाम करणार आहोत। आमच्या लिलावाची तारीख जर जाहीर नाही झाली तर आम्ही रस्त्यावरती एकही वाहन फिरू देणार नाहीत। मला सांगा की व्यावसायिक नेमले होते, त्यांचं काम होतं की आतापर्यंत काय नेमकं झालेलं आहे, किती कर्ज वसुली झाली आहे, व्यावसायिकांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आणि ठेवीदारांना काय सांगताल?
व्यावसायिकांची जी नेमणूक झालेली आहे, कुणाची 6 महिन्यापूर्वी झालेली आहे, कुणाची 4 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि तांत्रिक गोष्टीच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती व्यावसायिक मात करत एक एक पाऊल पुढं जात आहेत. आता राहिला आहे प्रश्न त्यांच्या कामावरती समाधानी आहे का नाही, कारण ते सुद्धा एक माणूस आहेत, म्हणजे ते एक आपल्यासारखाच जीवन जगणारा मनुष्य प्राणी आहे. तो सगळ्या कामाच्या व्यापातून ह्या मल्टीस्टेटवरती काम करतो हे खरोखरी त्यांना दाद देण्यासारखं आहे. कारण मल्टीस्टेटमध्ये आज असं वातावरण होतं, आज आमची इथं बैठक असताना बऱ्याच ठेवीदाराला असं वाटलं की इथंच पैसे वाटायला लागले. तर म्हणजे ठेवीदार हा बऱ्यापैकी अजूनही त्यांना काही गोष्टी माहीतच नाही आहेत की काय चाललं आहे किंवा काय व्हायला लागलं आहे किंवा काय होते. आणि विविध प्रकारच्या अफवा आजही बाजारामध्ये फिरत आहेत की इकडं पैसे देणारे तुमच्या आम्हाला एफड्या आणून द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो. परंतु ह्या सर्व अफवा आहेत. व्यावसायिकांचं काम चांगल्या रीतीनं चालू आहे, व्यावसायिक चांगल्या प्रकारे काम करतायत. त्यांना जे काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत, आता त्या टेक्निकल प्रॉब्लेमवरतीच आज उपाय करण्यासाठीच आजची बैठक होती. मराठवाड्याचे जे सहनिबंधक आहेत फडणीस साहेब यांनी त्यांना तातडीचे आज आदेश दिलेले आहेत की ऑडिट करा, सॉफ्टवेअर मागवून घ्या, सॉफ्टवेअरमध्ये जे काय दिसतंय ते तातडीनं मला पुढच्या बैठकीमध्ये हे सगळं दिसलं पाहिजे, असे सक्तीचे आदेश सहनिबंधक फडणीस साहेब यांनी सर्व व्यावसायिकांना दिलेले आहेत. आणि आम्ही एक ठेवीदार संघर्ष कृती समिती म्हणून आशा करतो की येणाऱ्या बैठकीमध्ये खूप काही पॉझिटिव्ह आम्हाला दिसेल, नाहीतर आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेलाच आहे, धुळे सोलापूर हा मार्ग आम्ही बंद करणार आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर ठेवीदाराला जर न्याय मिळाला नाही, कोर्टानं परमिशन दिली नाही, तर ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आणि ज्यांनी आम्हाला वारंवार आमचा विधानसभेमध्ये आवाज उठवला, विधानसभेमध्ये प्रश्न मांडले, असे माझे नेते, बीड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय सुरेश अण्णा धस, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, बीड विधानसभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून यांच्या कानावरती हा संपूर्ण विषय घालून त्यांना सोबत घेऊन धुळे सोलापूर महामार्ग आम्ही बंद करणार आहेत. तर निश्चितच ही आक्रमकता आहे ठेवीदार कृती समितीची. सचिन उबाळे गेल्या 2 वर्षापासून या संदर्भात लढा देत आहेत. जे काही मल्टीस्टेट बंद पडल्या त्याच्या काही संचालकांना, त्यांच्या मालकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न अजूनही उपस्थित होतो आहे. त्यामुळे आता जी काही व्यावसायिकांची बैठक झाली, या बैठकीमध्ये 107 मालमत्ता जप्त केल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आणि या मालमत्तांचा लिलाव कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असला तरी 26 जानेवारीच्या अगोदर जर या मालमत्तांचा लिलाव झाला नाही तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करणार हे आता या कृती समितीने ठरवलेलं आहे. कॅमेरा मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड.